हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता पहा याच्या पृष्ठ नंबर 72 वर. कारण आम्हाला याच्याबरोबर सत्संग पण ऐकवायचा आहे आपल्याला. तर ज्या संस्कारांवर आपण बोलत होतो त्यातल्या काही विशेष गोष्टी मी सांगतो. याच्या 72 पानावर पहा. इथं लिहिलंय की इतिहासाच्या अद्वितीय महापुरुषाबद्दल नॉस्ट्रॅडिमसने ही काही संकेत दिले आहेत. त्याच्या मस्तकावर चंद्र असेल, वेशभूषा खूपच साधी असेल, म्हणजे लाल पिवळे कपडे नसणार त्याचे, लंगोट वगैरे घालून फिरणार नाही. 2 विवाह होतील, 2 मुलं होतील, 2 मुली होतील. आता इथे यावर आपल्याला थोडं संस्काराबाबतही सांगतो की जसं इथं लिहिलं आहे नॉस्ट्रॅडिमसने की त्याची 2 मुलं असतील, 2 मुली असतील. दासाची 4 मुलं आहेत ॲज इट इज. आणि हे जे भविष्यवक्ते असतात ते दार्शनिक असतात. त्यांना जे काही होणार आहे, जे भगवानाने निर्धारित केलेलं आहे ते दिसत असतं. आता निर्धारित करणारा भगवान आहे, तो यामध्ये कमी जास्त करू शकतो वेळ पडल्यास, पण त्याची ती स्वतःची मौज असते. यामध्ये लिहिलंय की त्याचे 2 विवाह होतील. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने हा संस्कार कापून टाकला दासाचा. 2 विवाहांचा संस्कार होतील. आता होता ते भगवान पाहत आहेत, ते चुकीचं थोडंच असणार आहे. आणि 4 मुलांचा संस्कार होता. ती 4 मुलं जन्मली देखील, पण फक्त जन्म घेऊन चालत नाही. पुढे त्यांचं संगोपन, त्यांचा विवाह, लग्न हे खूप मोठं कार्य होतं, मोठं ऋण होतं. म्हणून तर पुत्ररूपाने ते माझ्याकडे आले. तर 1988 दासाला उपदेश प्राप्त झाला. 1984 दासाला इथं नोकरी मिळाली. जर परमात्म्याची कृपा नसती, जर समर्थाची कृपा नसती, तर त्याच्याबरोबरच राहून सर्वांचं घेणं देणं चुकतं केलं असतं. नंतर परमात्म्याने त्यांचं देणं घेणं तर स्वतःच केलं आणि दासाला आपल्या शरण घेतलं. हा दास ज्युनियर इंजिनियर जेईची नोकरी करत होता हरियाणा सिंचन विभागात. आणि असा पण विचार करू नका, कोणाचा भ्रम होऊ नये की तो कोणी मागून खाणारा होता म्हणून त्याने सोडून दिली त्याची छोटी नोकरी. नाही, रोजीरोटी मस्त मिळत होती. तर सांगण्याचा अर्थ असा की परमेश्वराने दासाला आपल्या शरण घेतलं. एक मोठा मुलगा आणि एका मोठ्या मुलीचा फक्त विवाह केला होता. 2 मुलं शिक्षणच घेत होती. त्याचवेळी दास परमात्म्याच्या चरणी लीन झाले होते नोकरी सोडून. आणि ती मुलं आज इतरांपेक्षा कमी नाही आहेत. म्हणजे मालिकने त्यांना इतरांपेक्षाही इक्विव्हॅलंटही त्यांचं संगोपन करून जी दासाने करायची होती ती भगवानाने केली. माझा संस्कार काटून टाकला. ना महीना मुड़ जा रहा तब फिर आप तक कैसे पहुंचा पाता. ह्या अनमोल ज्ञानाला. आणि दुसरा होता विवाहाचा. जर दुसरा विवाह झाला असता तर मी तिथेच अडकलो असतो. तर परमात्म्यानेच ते कॅन्सल केलं. आता जसं काय म्हणतात ना, छोटासा विनोद. एका व्यक्तीचे 2 विवाह लग्न झाली काही कारणानं. मोठ्या पत्नीला काही संतान नव्हतं. तर काही दिवसांनंतर ती आपापसात खूप भांडणं करू लागली. तर या दोघींच्या माहेरच्यांनी इकडे येऊन निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? यांना वेगवेगळं करा. एकीला वरच्या मजल्यावर, दुसरीला खालच्या. ठीक आहे. आता भांडण सुरू झालं की वरची म्हणते माझ्याकडे कमी येतो, खाली जेवण करतो.
मग त्यांचं भांडण मिटवण्यासाठी त्यांच्या माहेरचे परत आले. त्यांनी म्हटलं की आता असं करा, एक दिवस हिच्याकडे जेवण करा आणि एक दिवस वरती जेवण करा. एक दिवस वर, एक दिवस खाली. मग त्याने म्हटलं, प्रतिपदेला खाली आणि द्वितीयेला वरती, तृतीयाला खाली आणि चतुर्थीला वरती असं जेवेन. एकदा काय झालं, षष्ठी आणि सप्तमी एकत्र आल्या. आता जसा तो दरवाजात आला, खालचीने त्याचा एक हात पकडला आणि वरचीने दुसरा हात पकडला आणि त्याला खेचून वर घेऊन गेली जिन्यामधून. मग धावत जाऊन तिला त्याला खाली खेचून आणलं आणि म्हणाले की आज सप्तमी आहे. वरची म्हणाली षष्ठी आहे. त्याचे गुडघे फोडून टाकले रिहर्सल करीत करीत. तर पुण्यात्म्यांनो, 2 विवाह झाले असते तर माझे गुडघे असेच फुटले असते. परमात्म्याने दया केली की एकच विवाह झाला. मग काय झालं, कारण की हे 2 विवाह इतके वाईट सांगितले आहेत की एक दिवस त्याच व्यक्तीच्या घरी चोरी झाली. चोराला पकडलं. पंचायत झाली. पंचायतीने सांगितलं की ज्याचं धन होतं त्यानेच सांगावं की काय शिक्षा द्यावी. आणि त्याचे 2 विवाह झाले होते, त्यामुळे तो दुःखी होता. तो म्हणाला याची 2 लग्न करा आणि षष्ठी सप्तमी एकत्र होतील तेव्हा बघतो याला. तर या षष्ठी सप्तमीच्या चक्करमध्ये मालिकने हा संस्कार दासचा बदलून टाकला. मासा घटे न तिल बधे, विद ना लिखे जो लेख, सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मार मेख. आत्तापर्यंत आपल्याला अनेक भविष्यवाण्यांची ओळख करून दिली आहे. त्याचबरोबर अजूनही पुष्कळ भविष्यवक्त्यांच्या भविष्यवाण्या आहेत ज्या दासाला बरोबर लागू पडतात. त्यातील एक आहे की ती सायरन स्लाईनच्या मातोश्री 3 भगिनी असतील, 3 बहिणी असतील. तर दासच्या माता 3 बहिणी होत्या. आता आपल्याला दाखवतो की एका वेबसाईटवरून भक्तांनी शोधलंय, कारण की आता सगळे भक्त हेच पाहण्यात गुंतले आहेत की ही भविष्यवाणी आता कोणावर खरी होते आहे. एका वेबसाईटवरून हे घेतलं आहे, आपल्याला दाखवतो. पहा, हे आहे सर्चिंग सायलन सलायन. वेबसाईटवरनं घेतलंय. नॉस्ट्रॅडिमस, ज्याची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. त्याने बऱ्याच भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील घटनांचं वर्णन केलेलं आहे. त्या भविष्यवाणीमध्ये एक नाव वारंवार येतं, ते म्हणजे सायरन स्लाईन. आत्तापर्यंत सायरन स्लाईन असण्याचे अनेक दावे झाले आहेत, पण त्यातले खरे कुणीच ठरले नाही. आता यात पुढे काय लिहिलं आहे, हे आहे सेंचुरी नंबर 10, क्वेश्चन नंबर 75 मध्ये काय लिहिलंय. लॉंग अवेटेड, ही विल नेव्हर रिटर्न. इन युरोप, ही विल अपीयर इन एशिया. वन ऑफ द लीग issued from the great Hermes, and he will grow over all kings of east. आता यात काय होतंय की ही तर आहे मूळ भाषा नॉस्ट्रॅडिमसची, आणि याचा अनुवाद करणाऱ्याने आपल्या हिशेबाने तो केला आहे, प्रयत्न केला आहे की हिंदुस्थानामध्ये यात पुढं लिहिलं आहे की ज्या देशाचं नाव एका
समुद्राच्या वरून असेल हिंदू महासागर, त्या देशाचं ते नाव असेल म्हणजे हिंदुस्थान. आणि मग असं सांगितलं की तो त्या स्थानावर जन्म घेईल जिथे 5 नद्या वाहतात, 5 रिव्हर्स. सन 1555 मध्ये नॉस्ट्रॅडिमसजींनी ही भविष्यवाणी केली आहे. आणि त्यानंतरची सांगितली आहे की 2006 मध्ये एक हिंदू नेता अचानक प्रकाशात येईल. त्यावेळी त्याचं वय 50 ते 60 वर्षांदरम्यान असेल. ह्या दासाचा जन्म 8 सप्टेंबर 1951 ला झाला. ठीक 2006 साली हा दास 55 वर्षांचा होता. त्यानंतर अजूनही कितीतरी भविष्यवाणी त्यांनी केल्या की तो एक अशा ज्ञानाचा शोध लावेल जे अद्वितीय असेल. हे पहा, वर्ल्ड विक्टोरियस सेंट, द प्रोफेसी ऑफ नॉस्ट्रॅडिमस अबाउट संत रामपालजी. इट वॉज रिटन दॅट द फर्स्ट. हे इथे असं सांगितलं आहे की याआधी याच्या खूपशा भविष्यवाण्या सिद्ध झाल्या आहेत. इंदिरा गांधींबद्दलची ही सिद्ध झाली आहे. यामध्ये आधी लिहिलं आहे 5व्या शतकाच्या शेवटी व 6व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे 2005 नंतर 2006 मध्ये नॉस्ट्रॅडिमसने म्हटलं आहे की आजपासून म्हणजे सन 1555 AD 450 वर्षांनंतर म्हणजे 2006 ह्या वर्षात हिंदू संत सायरेन प्रकट होईल आणि सर्व जगात त्याची चर्चा होईल. त्या सुमारास हिंदू गुरु संत सायरेन 50 ते 60 वर्ष वयाचा असेल. अजून तो सांगतो, तो सर्वांना समान नियम व शिस्तीचे पालनपण करण्यास भाग पाडेल आणि त्यांना सत्याच्या मार्गावर घेऊन जाईल. मी नॉस्ट्रॅडिमस एक गोष्ट निर्विवाद सांगतो की सायरन म्हणजेच धर्मगुरू नवीन ज्ञानाचा शोध लावेल. तो ख्रिश्चन नसेल. ख्रिश्चन असू शकत नाही, म्हणजे तो ख्रिश्चन नक्कीच नसेल. ना तो मुस्लिम असेल. तो ज्यू देखील नसेल. तो नक्कीच हिंदू असेल. आधीच्या धर्मगुरूंपेक्षा तो श्रेष्ठ असेल आणि तो अजिंक्य असेल. नॉस्ट्रॅडिमसजी यांनी सांगितलं आहे की तो एका अशा ज्ञानाचा शोध लावेल, आध्यात्मिक ज्ञानाचा, जे आजपर्यंत कुठल्याही संत आणि साधूंनी सांगितलेलं नसेल. आणि ते अध्यात्म मार्गांमध्ये पूर्वेकडील सर्व संतांपेक्षा ज्ञानी असेल. आता पहा, हे सेंचुरी नंबर 1, क्वेश्चन नंबर 76 मध्ये. That the 3 sisters will have the name for destiny. त्याचा अनुवाद केला आहे. ही भविष्यवाणी त्याच्या कुटुंबाबद्दल वर्णन करणारी आहे. सायरेन स्लाइन यांच्या आई या 3 बहिणी असतील. नॉस्ट्रॅडिमसने चितारलेल्या मूळ जलरंगातील चित्रात त्यांनी
3 बहिणी दाखवल्या आहेत, ज्यांना नशिबाने नाव मिळेल. त्यातील एकीने देवदूताप्रमाणे काळे कपडे परिधान केले आहेत. ती सायरन स्लाईनची माता आहे. असं म्हणतायत की म्हणजे याचा अर्थ इथे असा आहे की नॉस्ट्रॅडिमसने त्याच वेळी ही चित्र रेखाटली होती आणि यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेली आणि जिच्यावर एक वेगळी निशाणी केली आहे ती आहे त्याची आई. यातून हे सिद्ध होतं की त्या सायरस सलायनची म्हणजे त्या धार्मिक नेत्याची, आध्यात्मिक गुरूची आई 3 बहिणी होत्या. ह्या दासाची माता, 3 बहिणी होत्या, 3 भगिनी होत्या. माता अजूनही जिवंत आहेत. 2 बहिणी एक्सपायर झाल्या आहेत. माता जी, क्या शुभ नाम है आप जी का? चंद्र देवी, माता जी, कौन से गांव से हैं आप? दमकन खेड़ी। माता जी, आप कितने भाई बहन हैं? 6 बहन भाई, 3 बहन 3 भाई। माता जी, आपकी जो 3 बहन हैं उनके क्या क्या नाम हैं? बड़ी लक्ष्मी, मेरा नाम चंद्र देवी, उसका है प्यारी। हे पहा, हे आहे सेंचुरी नंबर 6, क्वेश्चन नंबर 27. यामध्ये काय लिहिलं आहे की विदिन दी आयल्स ऑफ 5 रिव्हर्स टू 1. याचा त्यांनी खाली अनुवाद केलाय. अनदर साइन 5 रिव्हर्स टू 1 इज द पंजाब स्टेट of India where 5 rivers flows and it is named on that. Even century 10 question 75 proves. म्हणजे ते असं म्हणत आहेत इथे की अनुवाद करता म्हणजे गीतेच्या मूळ पाठात जसं लिहिलं आहे ते काही वेगळंच आहे आणि अनुवाद करता जसं काही त्याची स्वतःची बुद्धी जेवढी काम करते तेवढंच सांगतो. आता यामध्ये त्याने असं म्हटलं आहे, नॉस्ट्रॅडिमसने, आपण वाचलं होतं की सन 2006 मध्ये तो सायरन सलाईन. तर सायरन सलाईन याचा अर्थ काय होतो त्यांनी सांगितले की सायरन म्हणजे पूर्ण विश्वाचा आणि सलाईनचा अर्थ लिहिला आहे यात की एक चंद्राची देवता. ग्रीक भाषेमधला शब्द आहे हा सलायन. म्हणजे एक सुंदर प्रकाश, शीतल प्रकाश याची देवता, म्हणजे सर्वांना चांगलं ज्ञान, बंधुभाव वाढवणारा, यथार्थ ज्ञान देणारा देवता म्हणजे महापुरुष. त्याच्याविषयी सलाईन शब्दाचा हा अर्थ सांगितला आहे. आता यात काय लिहिलं आहे, सन 2006 मध्ये त्याचं वय 50 आणि 60च्या दरम्यान असेल, म्हणजे 55 वर्षांच्या दरम्यान असेल. पुढे काय लिहिलं आहे पहा. ह्या 5 नद्यांविषयी सांगितलं आहे जिथं 5 नद्या वाहत असतील. हे पहा, सायरन सलाईनची पण यांनी व्याख्या केली आहे, विश्लेषण केलं आहे. सायरेन ही एक संज्ञा आहे जी नॉस्ट्रॅडिमसच्या काळात फ्रान्समध्ये संपूर्ण विश्वाकरता वापरली जात होती आणि स्लाईन हे एका ग्रीक चंद्रदेवतेचं नाव आहे. म्हणजे सलायना जो शब्द आहे हे एका चंद्रदेवतेबद्दल सांगितलं आहे, म्हणजे एका देवतेबद्दल सांगितलं आहे, म्हणून स्लाईन म्हटलं आहे त्याला. तर सायरन स्लाईन म्हणजे पूर्ण विश्वाला एक विशेष ज्ञान प्रदान करणारा देव, महापुरुष, चांगला आत्मा. गॉडेस म्हणजे चांगला आत्मा. नॉस्ट्रॅडिमसच्या भविष्यवाणीचा यांनी अनुवाद केला आहे या प्रकारे. बघा, पंजाब हा शब्द म्हणजे भारतीय व इराणी भाषेचं संयोजन आहे. पंज म्हणजे 5 आणि अब म्हणजे पाणी, म्हणजेच 5 नद्यांची भूमी. ह्या 5 नद्या म्हणजे चिनाब,
झेलम, रावी, बियास आणि सतलज यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या राज्यामध्ये ज्या स्थानावर 5 नद्या वाहत आहेत तिथे त्याचा जन्म होईल. आणि पुण्यात्म्यांनो, भाई बालेवाली जन्मसाखीमध्ये आपण वाचलं होतं की एक दिवस नानक देवसाहेबांच्या बरोबर बाला आणि मर्दाना भक्त प्रल्हादाच्या लोकात गेले. तिथं मर्दानाने विचारल्यावर भक्त प्रल्हादांनी सांगितलं की इथं माझ्या या लोकात फक्त 3 महापुरुष येऊ शकतात. नंबर 1 परमेश्वर कबीरजी, ते आलेलेच आहेत. दुसरे हे नानक देवजी आणि अजून एक येईल. मग ना या आधी कुणी आलेला आहे ना पुढे कुणी येऊ शकेल. आणि जो माझ्या या लोकामध्ये अजून येईल तर तो याच महापुरुषांसारखा महान असेल, परमेश्वर कबीरजी यांच्यासारखा आणि श्री गुरु नानकदेव यांच्यासारखा. तर मर्दानाने विचारलं की कधी येईल तो आणि कुठल्या पृथ्वीवर येईल, कुठल्या धर्तीवर येईल. तेव्हा प्रल्हादाने सांगितलं की नानक साहेब इथून गेल्यावर शेकडो वर्षांनंतर येईल आणि पंजाबच्या पृथ्वीवर धर्तीवर जन्म घेईल. मग मर्दानाने विचारलं की कबीरजी जे विणकर होते, नानकजी खत्री आहेत, तो कोणत्या जातीचा असेल. तर प्रल्हादाने सांगितलं की तो जाट जातीचा असेल. एकदा पूर्ण वाचा. भाई बालावाली जन्मसाखी, तुम्हाला स्पष्ट होईल. नानक साहेबजी यांच्याबरोबर एकदा मर्दाना, एकदा प्रल्हादजींबरोबर गेले, जे इथून साधारण लाखो किलोमीटर आहे. ही पहा, ही तीच जन्मसाखी आहे भाई बालावाली. ही जन्मसाखी आहे भाई बालावाली. ही आपल्याला आधीही दाखवली होती. आता याच्या तुम्हाला दाखवतो. 272 पानावर प्रल्हाद भक्त नाल गोष्टी, पृष्ठ 272 वर. प्रल्हाद भगत की हा. जेव्हा नानक साहेबजी आणि मर्दाना तिथं प्रल्हाद भक्तांच्या लोकात पोहोचले, प्रल्हाद भगत की हा नानक तपाजी तैनू कलयुग विच राम जी ने बड़ा भगत कीता है, अतः आपके संजोग आपकी संगति से बहुतियाँ का उपकार होएगा. तेरी श्री राम ने वड्डी नदर खोली है, तेरा वड्डा प्रताप होएगा. इस कलयुग विच अगे कबीर भगत ऐथे आया है. आता पहा, अज्ञानाने भगवंताला भगत म्हणत आहेत प्रल्हादजी. कबीर भगत इथे आया है, इथे आलाय. अते जा आपको करता ने आंदा है, इथे पाठवले. भा मर्दान ने आंदा है. ता मर्दान ने पूछिया, प्रहलाद भगत नू पूछिया, हे भगत जी तुसी भी वड्डे भगत हो अते तुम्हारे पीछे भी राम जी ने वड्डा चरित्र चलत दिखाया है. खूप मोठं म्हणजे नरसिंह रूप धारण केलं होतं. तेरी राम जी ने वड्डी नदर खोली है. भगत जी ऐथे होर कोई भी पहुंचिया है कि कबीर अते नानक तपा जी ही पहुंचिया है. ता प्रहलाद भगत बोलिया, भाई नानक तपे पासों पूछ ले. और भी आवसी के ना आवसी, या कोई और आओगा कि नहीं आओगा. कोई ता भगत मर्दान ने किया, जी तुसी वड्डे भगत हो
अगली ते पिछली सब आपनो सतयुग थी, सतयुग तक आदि लेकर मालूम है। ता प्रहलाद भगत ने कहा कि सुन भाई, इस जीहा कोई होएगा ता ऐथे पहुंचेगा। म्हणजे नानकजींसारखा कोणी असेल तर तो इथे येईल। होरस दा ऐथे पहुंचण दा काम नहीं, होर आगे वड्डे वड्डे भगत होए हन अते होणगे, पर पहुंचिया कोई नहीं। ता फिर मर्दा ने पूछिया, जी ऊ कद होए सी, और किते नेड़े जुग विच होसी, यानी वो कब होसी और को नेड़े तेड़े होगा या नजदीकी होसी। ता प्रहलाद भगत किया, सुन भाई, कलयुग विच होएगा, और जद नानक तपा सचखंड जावेगा ता उस तो पीछे। इथे लिहिलंय त्यांनी 100 वर्षांनंतर। इथे 100 लिहायचं होतं, इथे एक मात्रा हवी होती, म्हणजे 100 वर्षे झालं असतं। ही 100 वर्ष लिहिली आहेत इथे यांनी। होसी 100 वरे होसी अते एन्हा तेहा ते बगैर होर कोई ना आवसी, म्हणजे या तिघांशिवाय इथं कुणीही येऊ शकत नाही। ता मर्दाने पूछिया, जी 3 केड़े हन। ता प्रहलाद भगत की, हा भाई, आगे कबीर होया है ते हुण नानक तपा हुआ है, अते फिर ऊ होसी। ता मर्दाने पूछिया, जी कबीर दुलाहा होया ते नानक खत्री होए, अते जी ऊ किस वर्ण होएगा, वो किस वर्ण विच होएगा, म्हणजे कुठल्या जातीतला असेल, ते किस धरती पर होएगा होसी, और केड़े शहर ता प्रहलाद भगत किहा, भाई पंजाब की धरती ते, और वर्ण जाट, म्हणजे जाट जातीचा असेल। और शहर बटाले, यो बरवाले का बटाला लिख दिया ना, यो था बरवाला, बरवाले में उसी। आता यात स्पष्ट केले की हे फक्त तिघेच असतील या पृथ्वीवर। या रहस्याला जाणणारे एकतर भगवान स्वतः आले होते, कबीर परमेश्वर, त्यांना तर कुणी समजू शकलं नाही, ते तर परमात्मा होतेच। मग नानक साहेबजींना त्यांनी हे ज्ञान दिलं। तेव्हा प्रल्हाद भक्तांनी स्पष्ट केलं की इथं कोण कोण येतील, आणि हेही स्पष्ट केलं की तो जाट जातीचा असेल। त्यांनी बटाला लिहिलं आहे की ते बरवाला आहे। त्यांचं जे प्रचारक क्षेत्र बरवाला असेल ते बरवाला क्षेत्र तुमच्या समक्ष आहे। बाकी बटालामध्ये कुणीही जाट संत झालेला नाही जो नानक साहेबांच्या गूढ रहस्यांना समजू शकला आहे, हे सिद्ध आहे। आपल्याला इथं अजून एक गोष्ट लक्षात आणू देऊ इच्छितो की जिथं दासाचा जन्म झाला, माझ्या दासाचा 8 सप्टेंबर 1951 मध्ये, त्यावेळेस हरियाणा आणि पंजाब एकच प्रांत, पंजाब प्रांत होता। म्हणून भक्त प्रल्हादाने आणि नॉस्ट्रॅडिमसजी यांनी हेच म्हणाले आहेत की त्याचा जन्म अशा स्थानावर होईल जिथं 5 नद्या वाहत आहेत, म्हणजे त्याचं नाव असं असेल की 5 नद्यांचा प्रदेश पंजाब। तर 1966 मध्ये पंजाबचं विभाजन झालं। 1966 मध्ये 1 नोव्हेंबर 1966 मध्ये हरियाणा प्रांत वेगळा झाला। जिथं दासाचा जन्म झाला तेव्हा हा पंजाब प्रांत होता, यात संभ्रम होऊ देऊ नका, ही शंका उत्पन्न होऊ नये म्हणून हे स्पष्ट करणं अनिवार्य वाटलं। हे पुण्यात्म्यांनो, हा त्या पुण्यात्म्यांसाठी एक दृढ विश्वास निर्माण करेल जे ज्ञानदास तुम्हाला देऊ इच्छित आहे।
कारण या जगामध्ये जेव्हाही परमात्मा आले आहेत किंवा त्यांनी आपला दास पाठवला आहे, त्यांनी स्वतःची माहिती स्वतःच दिली आहे. परमेश्वर कबीर म्हणत असायचे की हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक दनी हमरा नाम कबीर. ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारा तीर, दास गरीब अधर बसू. कबीर साहेब म्हणतात मी वर राहतो. अवगत सत कबीर. तेव्हा स्वतःची माहिती स्वतःच द्यावी लागते. आणि पुण्यात्म्यांनो, तुम्हाला दृढ विश्वास होईल की जिथं मी आहे ते यथार्थ स्थान आहे. पूर्ण विश्व जाग होईल आणि ह्या मार्गाला लागेल आणि सर्वांचा उद्धार होईल. हे तुमच्या समक्ष ज्या महापुरुषांबद्दल सर्व महापुरुषांनी, भविष्यवक्त्यांनी सांगितलं आणि जय गुरुदेव पंथाचे प्रवर्तक तुलसीदासांनी तर डेट ऑफ बर्थ पण सांगितली आहे की तो महापुरुष 7 सप्टेंबर 1971ला 20 वर्षांचा झालेला असेल. आता पहा, वेळेच्या संदर्भात एक पुस्तक अजून आहे, तुम्हाला दाखवतो. हे पहा, ही फाटकी पुराणी मिळाली आहे आम्हाला, भक्तांनी आणली आहे कुठनं तरी. कुठल्या वेळी तो जन्म घेईल या संदर्भात लिहिलंय. युग निर्माण की सुनिश्चित संभावना. लेखक आहेत बलराम सिंग परिहार. प्रकाशक आहेत युगनिर्माण योजना, गायत्री तपोभूमी, मथुरा. याच्या पृष्ठ नंबर 43 वर पहा. पृष्ठ नंबर 43 वर. तर सन 2000 आणि त्यापूर्वीची 30 वर्ष दिव्य देहधारी पुरुषाने जन्म घेतला आहे. ते सर्वांच्या मनात प्रसन्नता भरतील, जगातील सर्व कष्ट दूर करतील, अन्यायी आणि अत्याचारी लोकांनाही ते ठीक करतील. ह्या सन 2000च्या आसपासच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पुढे पहा. रात्रीच्या प्रथम प्रहरात जेव्हा मी गाढ निद्रेत असतो तर स्वप्नात मला एका दिव्य महापुरुषाचं दर्शन होतं. त्याचे केस पांढरे, त्याचे केस सफेद, वस्त्रे शुभ्र आणि साधारणतः सुंदर वर्ण गोरा आहे आणि पायात चामडे विरहित पादुका, म्हणजे त्याच्या पायात बिनचामड्याच्या चपला आहेत. त्याच्या आसपास संत सज्जनांची गर्दी दिसते. यात पुढेही सांगितलंय की त्यांच्यात मला जळणाऱ्या लहान मोठ्या ज्वाळा दिसतात. त्याला आपल्या हवन ज्योती यज्ञ जळत असतो त्या ज्वाळा दिसत होत्या. आता काळाच्या संदर्भात काही भ्रम निर्माण होऊ नये म्हणून हे पहा. महाभारतानंतर अजून एक महाभारत. स्वातंत्र्यानंतर 4 वर्षांनंतर, म्हणजे 1947 नंतर 4 वर्षांनी सन 1951 मध्ये एक शक्तिशाली धार्मिक संस्था प्रकाशात येईल आणि साऱ्या जगाचा उद्धार करेल. उद्धारक या संस्थेचा स्वामी संचालक असेल. तसं याचं ह्या अनुवादकर्त्याने, कारण भविष्यवक्त्यांनी जे मूळ पाठ जो असतो, मूळ वचन जे असतं ते न समजल्यामुळे इथे संस्था लिहिलंय. त्याचा भावार्थ असा बनतो की भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि 4 वर्षांनंतर 1951 मध्ये दासाचा जन्म झाला. हाच संकेत या दासाबद्दल आहे. याच पुस्तकात हे पहा, याचं हेडिंग आहे संघर्ष, प्रलय, महासंघर्ष आणि मग नवयुग. नॉस्ट्रॅडिमसचा जन्म फ्रान्सच्या सेंट्रेमी नावाच्या स्थानात 13 डिसेंबर 1503 मध्ये झाला. आता यांनी इथं काय सांगितलंय, 20व्या शताब्दीचा सर्वाधिक उल्लेख करणाऱ्या या महान भविष्यद्रष्ट्याने लिहिलं आहे की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे 1950 नंतर विज्ञानाचा विकास इतका जास्त होईल की अधिकतर जग हे नास्तिक होईल आणि सामाजिक आचार विचारांचा विसर पडत जाईल आणि चरित्र नावाची काही गोष्ट उरणार नाही. फॅशनचा अतिरेक होईल आणि घरात लोक नावालाच राहणारे असतील. बहुतेक लोक इथं तिथं
रमणारे आणि गल्लीत खाणारे होतील. ह्या परिस्थितीत मी माझ्यासारखा एक विश्वविख्यात व्यक्ती कुठल्या महान धर्मनिष्ठ पूर्वेकडील देशात जन्म घेईल. ही व्यक्ती आपल्या छोट्या छोट्या भक्तांच्या सहयोगाने साऱ्या जगात खळबळ उडवून देईल. हा ऐतिहासिक महापुरुष अशा महासंघर्षाला जन्म देईल की घराघरात नगरानगरात अंधाधुंद माजेल. ह्या उत्क्रांतीचा समय 20व्या शतकाच्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी होईल. यातून स्पष्ट झालं की सन 2000 20वं शतक संपलं आणि 21वं शतक चालू आहे आता 2013 मध्ये. ह्या वेळेबाबत नॉस्ट्रॅडिमसनी म्हटलं आहे आणि ना कुठल्या पूर्वेच्या महापुरुषांबाबत. तर यावरून स्पष्ट आहे, पुण्यात्म्यांनो, उशीर करू नका. ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही आणि ही वेळ अशी वाया घालवण्याची नाहीये. मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, और तरवर से पत्ता टूट गिरे, बहुत न लागे डार. आता जसं काळानं सांगितलं होतं की द्वादश पंथ करूं मैं साजा, और नाम तुम्हारा ले करूं आवाजा. द्वादश पंथ नाम जो ले ही सो हमरे मुखान समोई. ते 12 पंथ कोणते आहेत? और अनेक उनसे हटकर और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को फरमाऊं, जाओ जुग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. आता आपण पुढे बोधसागर, कबीर वाणी एक चॅप्टर आहे. हे पहा कबीर सागर, संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून प्रकाशित आहे. कबीर सागर ज्ञानसागर पहिला खंड, कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद बिहारी द्वारा परिष्कृत. मी हे यासाठी दाखवतोय की तुम्ही असा विचार करू नये की मी हुबेहूब दुसरीच प्रत दाखवतोय म्हणून हे प्रमाण दिलेत. आपण पाहू शकता. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. हा कबीर वाणी एक चॅप्टर आहे. यात 12 पंथ चलो सो भेद. यात लिहिलं आहे, द्वादश पंथ काल फुरमाना. कबीर साहेब म्हणतायत, अरे भूल्य जीव न जाव ठिकाणा, ताते आगम कह हम बाखा, वंश हमारा चुड़ामणि शाखा. पर प्रथम जग में जागू भरमावे, बिना भेद वो ग्रंथ सुरावे. दूसर सुरत गोपाल होई, अक्सर जो जोग दृढ़ावे सोई. आता यात वेळेच्या आधारे चालवले गेलेले कबीर साहेबांच्या नावाने असणाऱ्या 12 पंथांची ओळख दिली आहे. इथं हे पद्य स्वरूपात आहेत. आता तुम्हाला दाखवतो गद्य स्वरूपात. हे पहा, हा आहे कबीर चरित्रबोध, ती होती कबीर वाणी. हा आहे कबीर चरित्रबोध या कबीर सागरच्या मध्ये. आणि हा बोधसागरात 1870 पानं. 1870 पानं. इथं काय लिहिलंय? कबीर साहेबांच्या पंथाचा वृत्तांत. हा गद्य भाग आहे. नंबर 1 आहे नारायणदासांचा मार्ग. आता यांनी इथं चूक केली आहे. लिहायचं होतं चूडामणीजींचा पंथ. कारण नारायणदासांनी तर कबीर साहेबांच्या ज्ञानाला स्वीकारलंच नव्हतं, तर तो कबीर पंथ कसा झाला? अंडरस्टूड आहे. जो कबीर पंथाशी जोडलेले आहेत त्या पुण्यात्म्यांना ही गोष्ट नीट समजेल. हे विशेष करून आणि तुमच्यासाठी पण. आता म्हणतायत प्रथम नारायणदासाने, हे चुडामणी आहेत, आणि दुसरा यागोदास यांचा पंथ, आणि तिसरा गोपाल पंथ, चौथा मूलनिरंजन दासांचा, 5वा टाकसारींचा, 6वा भगवानदासजींचा, सत्यनामी पंथ, कमाली पंथ, हा कमाली नाहीये, कमालीचा पंथ, राम कबीर पंथ, प्रेमधामाची वाणी पंथ, 11वा जीवा पंथ आणि 12वा गरीबदास पंथ. हा 12वा गरीबदास पंथ पण लक्षात ठेवा. आणि पहिले नारायणदास नाही, चुडामणी आहे. पुढे मी दाखवेनच ते सगळं. बाकी ठीक आहे. आता आपण पुढे कबीरवाणीवर, कबीरवाणी चॅप्टरमध्ये आपण 136 पानावर वाचत आहोत. द्वादश पंथ चलो सो भेद, ये द्वादश पंथ काल फुरमाना. या 12 पंथात काळाचाच हुकूम म्हणजे मंत्रजप होईल, त्याची चर्चा होईल. भूल्य जीव न जाव ठिकाणा, ताते आगम कह हम राखा, वंश हमारा चुडामणी शाखा. आता इथे यांनी पुन्हा बदल केलाय. इथं म्हणायचं होतं की पहिला तर चुडामणी आणि दुसरा जागू. यांनी इथं पहिला जागू म्हटलंय, जेव्हा की तुम्ही इथं बघू शकता दुसरा जागू आहे.
हे पहा कबीर चरित्रबोधामध्ये. इथं आहे पहिले नारायणदास, दुसरे जागोदास आहेत. तिथं पहिले जागोदास केले यांनी. म्हणतात ना, चोर चुरावे तुंबड़ी, आपण परत आलो आहोत कबीरवाणीवर. चोर चुरावे तुंबड़ी और वो गड्ढे पाणी में वो गड्ढे व ऊपर आवे ना, सच्चाई छानी ना. यांनी इथं गडबड केलेली आहे. नारायणदासांना कबीर पंथात जोडण्याचा विचार केला, त्यांनी स्वीकारलंच नव्हतं. चुडामणींपासून चाललेला हा पंथ धामाखेडापर्यंत पोहोचलाय. त्याला बाजूला करून अन्य निराळे पंथ अजून चालवले आहेत या नकली यांनी, काळाच्या दूतांनी. हे पहा, यात काही चांगले हंस आहेत, जसे गरीबदासांसारखे महापुरुष जे परमात्म्याने पाठवले होते ज्ञान इतरांना वाटण्यासाठी. हे पहा, द्वादश पंथ काल फरमाना, बोले जीव न जाओ ठिकाना, ताते आगम कह हम राखा और वंश हमारा चुडामणी सा. हे नाही, इथं लिहायला हवं होतं प्रथम चुडामणी, दुसरा जागूदास, मग तिसरा सुरत गोपाल असायला हवा होता, आणि चौथा मूलनिरंजन वाणी, आणि पाचवा टकसार पंथ, सहावा जीवा पंथ, मग सत्यनामी पंथ. हे सारे तेच की राम कबीर पंथ, हे सगळे परमधाम की वाणी पंथ. आता इथून सुरू होतो 12वा. म्हणतायत संवत 1774, चुकून इथं 75 छापलं गेलंय. सोई तादन प्रेम प्रगटे जग सोई. हा 75 नाही 74 आहे. आदरणीय गरीबदासजी, हा 12वा पंथ गरीबदासजींचा. आता आपल्याला माहीतच झालं की गरीबदास पंथ आहे. तर ह्या संत गरीबदासजींचा जन्म गाव चुडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणा यामध्ये त्यांचा जन्म संवत 1774 मध्ये झाला होता. इथे चुकून 75 छापलं गेलंय. तर इथे म्हटलं आहे की संवत 1774 मध्ये जेव्हा येईल म्हणजे जगात प्रेम प्रकट होईल, म्हणजे तो माझ्या महिम्याची काही भाषा म्हणजे पूर्ण ज्ञान सांगेल. परमात्म्याने सांगितलं होतं की जेव्हा काळाचे दूत कबीर पंथात घुसतील तेव्हा माझ्या वाणीमध्ये पण गडबड करतील असते. कबीर पंथात सांगितलंय त्यांनी, कबीर सागरात नंतर बदल करून घेतलाय त्यांनी आपल्या मनाने. तर त्याच्या पुनरावृत्तीसाठी, त्याच्या पूर्ततेसाठी परमात्म्याने आपला लाडका आत्मा गरीबदासजी, जे 12व्या पंथाचे होते, त्यांच्या माध्यमातून यथार्थ ज्ञान सांगून ठेवलंय. सर्व तपशिलासहित एवढा मोठा ग्रंथ आहे तो, ज्याचा आपण अभ्यास करतोय. आता पहा, आता परमात्मा सांगतायत की संवत 1774, चुकून इथं 75 छापलं गेलंय. अर्थादीन प्रेम प्रगटे जग सोई. आता काय सांगत आहेत की आज्ञा रह प्रेम बोध लावे, कोल्ली चमार सबके घर खावे. म्हणजे ते भेदभाव कमी करतील. तर गरीबदासांचे शिष्य सर्व जाती धर्माचे लोक बनू लागले होते. पहा, मग काय म्हटलंय की 12व्या पंथवाले साख हमारी लिए जीव समझावे, असंख्य जन्म वो ठोड़ नहीं पावे. हाय हाय. मग म्हणाले आहेत, बर्म में पंथ प्रगट हुआ बानी और शब्द हमारे की निर्णय ठानी. की 12वा पंथ गरीबदास वाले पंथ म्हणजे गरीबदासजींच्या द्वारे माझ्या महिमेची वाणी पुन्हा एकदा प्रकट होईल, पूर्ण तपशिलासहित सांगितली जाईल. आणि ज्यात 12व्या पंथवाले पण असतील गरीबदासजींच्या, इन्क्लुडिंग गरीबदास पंथ, इन्क्लुडिंग ते बाकीचे 11 पंथ. हे सगळे म्हणतायत शब्द हमारे का निर्णय ठानी. माझ्या बोलण्याचा अर्थ लावायला जातील पण अनर्थच करतील. आणि म्हणतायत अस्थिर घर का मर्म नहीं पावे, ये 12 पंथ हमी को धावे. हे 12च्या 12 पंथ सगळे म्हणतायत आमचं मूळ कबीर साहेब आहेत. नाव जपतात सर्व काळाचे. तर पहा, बर्म में पंथ प्रगट हो बानी और शब्द हमारे का की निर्णय ठानी. आमच्या वाणीचा निर्णय करणार पण नीट करूच शकणार नाहीत ते याचा निर्णय. अस्थिर घर का मर्म न पावे, म्हणजे सतलोकात जाऊ शकत नाहीत. 12 पंथ हमी को धावे, बर्म में पंथ फिर हम ही चल आवे. ओय होय. कबीरदास साहेबांनी म्हटले की गरीबदासवाल्या पंथावर आम्ही चालत येणार, सर्व पंथ मिटवून एकच पंथ चालू ठेवू. बोलो सतगुरुदेव. पुण्यात्म्यांनो, आपल्या परमात्म्याने इथं दास पाठवला आहे, आपली सगळी जशीच्या तशी पॉवर देऊन. आता पहा, तुम्ही पाहत आहात कशी सच्च्या ज्ञानाची रोशनी पसरली आहे, सर्व विश्वात पसरत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, तसंच भक्तांच्या माध्यमातून,
पुस्तकांच्या माध्यमातून, CD, DVDच्या माध्यमातून तहेलका माजवलाय दाताने आपल्या भक्तांसाठी, जेणेकरून शीघ्र ओळखतील मला आणि आपलं मूळ काम करतील, ज्याला ते विसरले आहेत. आता पहा काय सांगतायत की बर में पंथ प्रगट हो बाणी, साख हमारी ले जीव समझावें, असंग जन्म ये ठोड़ नहीं पावें. बर में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे की निर्णय ठानी, अस्थिर घर का मर्म नहीं पावें, 12 पंथ हम ही को चावें. बर में पंथ हम ही चलकर आवें. कबीर साहेब म्हणतायत मी स्वतः येईन. और सब पंथ मिटा के एक पंथ चलावें. मग म्हणतायत प्रथम चरण कलयुग निर्याना, तब मग घरमांडो मैदाना. इथं परमात्म्याने कमाल केली आहे की पहिल्या चरणात कलियुगाचं ते होईल जे मगहरच्या आत मी लीला केल्यानं होतं आणि तिथून सशरीर जाईल. तर मालकाने ती लीला प्रथम चरणात केली. आता मधली पिढी आता चालू आहे, जेव्हा 55 युग गेली. 1997 मध्ये 5505 कलियुग पूर्ण होतात. खूपदा सांगितलंय मी हे कॅल्क्युलेट करून. आता पुढे काय म्हटलंय की 5505 तब ये वचन मेरा होगा साचा. मग म्हणालेत की धर्मदास मरी लाख दोहाई, ये मूल शब्द बार ना जाई. बाहेर जाऊ नये, मूळ ज्ञान आहे हे. पवित्र ज्ञान तुम जग में भाखो, सांगा. लेकिन मूल ज्ञान तुम गुप्त ही राखो. गोई म्हणजे गुप्त. मूल ज्ञान जो बाहर पढ़ी, बिचली पीढ़ी वंश हंस नहीं तरही. 33 अरब ज्ञान हम बाखा, और मूल ज्ञान हमने गुप्त ही रखा. मूल ज्ञान तुम तब लग छुपाई, जब लग 12 पंथ मिट जाई. तो पुण्यात्माओं ईब मिट गए सारे पंथ, ये सत्कर मान ली. आता पहा, मी अजून एक रहस्य दाखवतो तुम्हाला. कबीर वाणी चालू आहे. इथे 134 पानावर आलो आपण. 136 आणि 37 वाचलं आहे. इथं आहे त्या 13 पंथांची 13च्या 13ची व्हरायटी लिहिली आहे. त्या 13च्या 13 परमात्म्याचे अंश आहेत. तसे तर परमात्म्याचे सारेच अंश आहेत, भले ते काळानुसार चालतील किंवा फसलेले असतील. ती 12 जी नकली मुलं आली होती ती परमात्म्याचीच होती. पण आता हे काय सांगतायत पहा की यात प्रथम वंश उत्तम, हा चुडामणी आहे. दूसरा ये जागू दुग्गू है, ये तीसरा अहंकारी प्रचंड, चौथा वंश बेर है, 5वां वंश निंद्रा, 6ठा वंश उदास, 7वां वंश ज्ञान चुतराई. हे सतनामी पंथ आहेत, सारे टकसारी पंथ. 8वें 12 पंथ विरोध, 9वां वंश पंथ पूजा, 10वां वंश प्रकाश, 11वां वंश प्रगट पसारा, और 12वें वंश प्रगट हो जिया. 12वा गरीबदासजींचा. आता काय म्हणालेत परमात्मा की 12वा जो वंश येईल गरीबदासजी, त्यांच्याद्वारे माझ्या वाणीचं, माझ्या महिम्याचं काहीतरी थोडंसं उजळल्यासारखं होईल, पूर्ण क्लिअर नाही होणार. आता बघा, 12वें वंश प्रगट हो उजियारा, और 13वां वंश, हे दास तुमच्या समोर बसलेत, मेटे सकल अंधियारा. ओय होय. और एती दगा काल की समाई, फिर भी तत् बिंदु की टेक रह जाई. ओय होय होय. तरी ते म्हणतायत की एवढी इतका दगा करेल काल की तरीही माझं तत्वज्ञान शिल्लक राहील, संपवू शकणार नाही तो. आता पुण्यात्म्यांनो, आता निर्णय करूयात तुमच्या समक्ष की आता वर्तमानात किती कलियुग गेला आहे. पवित्र हिंदू धर्मात ह्या शंकराचार्यांच्या द्वारा रचले गेलेलं पुस्तक एक ऑथेंटिक रेकॉर्ड मानलं जातं. यातूनच आपण स्पष्ट करतो की वर्तमानात किती कलियुग संपलं आहे हे पहा. हे एक पुस्तक आहे, ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. ह्या इथे काही विवेचन दिलं आहे. ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. संपादक पण हे पहा, स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. स्वरूपानंदजी ह्या इथं बसले आहेत. आत्ता वर्तमानात ते या गादीवर बसले आहेत. श्री स्वामी हे 2 मठांचे अधिकारी आहेत, ज्योतिष पीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर. ह्या दोन्हींचे ते इंचार्ज आहेत सरस्वतीजी. आता इथे काय लिहिलंय, हे आहेत संपादक, लेखक एवं संकलनकर्ता विष्णुदत्त शर्मा, अध्यक्ष आध्यात्मिक उत्थान मंडल दिल्ली.
प्रेरणास्त्रोत श्री सुबुद्धानंद ब्रह्मचारीजी, मुद्रक, फाईन प्रिंट अँड पॅक्स. हे पहा, अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडल, 1/3234, गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोली रोड, शहादरा, दिल्ली. आणि हे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. यात पहा, याच्या 11व्या पानावर आद्य शंकराचार्यांचं संक्षिप्त जीवन. आता ह्याविषयी काय लिहिलं आहे की साधारण 2500 वर्षांपूर्वी श्री शंकराचार्यांचा जन्म चर्मराती अवस्थेच्या युगात केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या तीरावर कालाडी गावात धर्मनिष्ठ नंबूद्री शैव ब्राह्मण श्री शिवगुरू यांच्या घरी झाला. आता इथे पहा, गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा आविर्भाव, शंकराचार्यांचा जन्म शंकर भगवानांच्या आशीर्वादानं झाला आहे म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवलं गेलं. गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा आविर्भाव काल म्हणजे जन्म काळ ईसापूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 508 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 508 वर्षांपूर्वी मानला जातो. हे या ठिकाणी त्यांनी 476 वर्ष असं लिहिलं आहे. हे चुकीचं लिहिलं आहे. हे इथे लिहायला नको होतं, कारण 32 वर्षांचे असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तर 508 मधून 32 जर वजा केले तर 476 उरतात. तर हे पहा, तर इथे हा संकेत आहे. तर साधारण 508 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला असावा, म्हणजे इसवी सन पूर्व 508. ठीक झालं. आणि आजपासून जर आपण मोजलं 2012 पासून, तर शंकराचार्यजींचा जन्म कधी झाला? 5520 वर्षांपूर्वी. 508 मिळवा 2012 मध्ये. आजपासून शंकराचार्यजींचा जन्म 2520 वर्षांपूर्वी झाला होता. आणि त्यावेळी कलियुग किती संपलं होतं ते पाहू. हे पुस्तक आहे हिमालय तीर्थ. हे पण शंकराचार्य यांच्याकडून लिहिलं गेलं आहे, त्यांच्याच आदेशावरून. हे आहेत JP नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी, श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती. हे इथे छापलंय. या इथून यांचे सगळे प्रकाशक आहेत रंजू चक्रवर्ती, 76A/1, बाम्माचरण राय रोड, कलकत्ता. हे मुद्रक आहेत गिरी प्रिंट सर्व्हिस, कलकत्ता. यातल्या 42व्या पानावर तुम्हाला दाखवतो 42. ही शंकराचार्यांच्या जन्माची भविष्यवाणी आहे. आणि हे शिवरहस्य नावाचं कुठलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. त्या श्लोकाचा अनुवाद इथं केला आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब सर. आपलं नाव? देवराव उत्तमराव तोरकड. आपण कुठून आलात? राहणार पाचोंदा, पोस्ट वानोळा, तालुका माहूर, जिल्हा नांदेड, राज्य महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेतमजूर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? दिनांक 7/4/2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? गुरुची दीक्षा घेण्याअगोदर आम्ही माता दुर्गा अष्टंगिनीची भक्ती करत होतो. तर आम्हाला त्याच्यामधून काहीच लाभ होत नव्हता, मन समाधान पण होत नव्हतं. जसे आम्ही नवरात्र दत्तात्रेयाला पैदल जायची 20 किलोमीटर माहूर देवस्थान असल्या ती तशी, पुन्हा तिथं पण काही समाधान होत नसल्यामुळं आम्ही शिर्डी साईबाबाला पण मी मानायचा. ते साईबाबा सांगायचे सबका मालिक एक, तर ते मला फारसं असं सबका मालिक एक कोण हा असं मनाला फार प्रश्न असा खटकायचा. आणि मी ते सबका मालिक एक कोण म्हणून मला ते असं मनाला खूपच स्पर्श करून गेला. आणि मी सबका मालिक एक कोण या शोधामध्ये राहिलो, पण मला काही भेटला नाही. आणि मी नंतर
ओम हे जाप मी स्वतःच सिलेक्ट केला आणि मी स्वतःच ओम ओम हे जाप स्वतःच जपत राहिलो, पण तरी पण मनाला मन समाधानसं वाटलं नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपला परिवार, आपली आई आणि आपण स्वतः देवीचे साधक होतात आणि देवीची आपण भक्ती करत होतात, त्याचप्रमाणे आपण शिर्डीचे साईबाबा यांचीसुद्धा भक्ती करत होतात. तर भक्तिमार्गात तर आपण होतातच, तर असं असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे आणि आपण संत रामपालजी महाराजांची शरण का आणि कशी घेतली? माझ्या आत्याचा जावाई त्यानं सांगितलं की ज्ञानगंगा पुस्तक अतनीस पूर्ण संताची ओळख आहे. मी ते पुस्तक पाहिलं आणि वाचलं. असं खूप विचार केला की हे तर सर्व परमानासहितच आहे, हे तर आपल्याला करायलाच पाहिजे. आपण तर इकडं तिकडं भटकतच आहो. खऱ्या संत इथं आहे, परमात्मा आले पृथ्वीवर, आपल्याला खरं मार्गदर्शन इथं भेटणार. म्हणून मी सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या शरणी बरवाला जाऊन नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग किंवा ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातून आपल्याला असं जाणवलं की संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहेत आणि त्यांच्याकडनंच आपण नामदीक्षा घ्यायला पाहिजे आणि असा विचार करून आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली. तर या संत रामपालजी महाराजांनी जे आपल्याला गुरुमंत्र दिले किंवा जी दीक्षा दिली, त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला स्वतःलाच बरेचसे लाभ झाले छोटे मोठे, पण मी 2 त्याच्यातले महत्त्वाचे लाभ सांगू इच्छितो. मला परमात्माने 2 वेळेस जीवनदान दिलं. एक वेळेस मी घराचं काम चालू असताना 10 mm छडी माझ्या घरावरून केबल जात आहे करंटाचा, मी अशी उचलून वरती केली आणि ते तिन्ही पण ताराला टच झाली. गावातली सर्व लाईन बंद झाली आणि मला थोडा पण त्या करंटाचं काही जाणवलं नाही. आणि पुन्हा मला तिथं एक परमात्माने जीवनदान दिलं. सद्गुरू शरण आई टले बला, जो मस्तक में सुली हो काटेशी टल जाय. मला तिथं जीवनदान दिलं. त्याच्यानंतर मी आमच्या इथं जनावर आहेत, कडबा आणण्यासाठी मी आमच्या गावाच्या छोटंसं एक खेडा आहे तिथं कडबा वैरण आणण्यासाठी गेलो आणि मी पिकअप या गाडीवर कडब्याच्या वर तर बसून होतो. ड्रायव्हरनं म्हणला की लागत नाही, स्पीडमध्ये गाडी घेऊन गेला आणि मी कमीत कमी 10 फूट वरून उंचावून एकदम सिमेंट रोडवर पडलो आणि मला थोडा डोक्याला मार लागला आणि थोडासा हाताला थोडा लागला, पण तरी पण मला परमात्मा विश्वास होता, मला काहीच झालं नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली आणि जी भक्ती दिली, त्या भक्तीच्या जोरावर आपल्याला जे जीवनामध्ये जे 2 अपघात झाले, त्या अपघातामधून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाहेर काढलं. तर ह्या अनुषंगाने जर आपण इतर जे भक्त समाज आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही, फक्त प्रार्थना करू इच्छितो की बरेचसे विविध चॅनलवर गुरुजींचे संत रामपालजी महाराज यांचे सत्संग येत आहेत. आपण सत्संग पाहू इच्छिता आणि जिने की राहा आणि ज्ञानगंगा हे पुस्तक निःशुल्क हेडलाईनमध्ये नंबर येतात, त्याच्यावर तुम्ही मागू शकता आणि नामदीक्षा पण घेऊ शकता. सर, जर कोणा भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल, त्यासाठी त्याला किती पैसे द्यावे लागतील? 1 रुपया द्यायचं लागत नाही, निःशुल्क नामदान भेटल्या जाईल. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.